पावसामुळे पुण्यामध्ये अनेक विमानांची उड्डाणं रद्द झालेली आहेत। मोठी बातमी येते पुण्यामध्ये नुकतंच विमानतळ सुरू झालेलं आहे। पुण्यामधून अनेक उड्डाणं जात असतात आणि आता मात्र पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी, विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे पाऊस। पुण्यामध्ये देखील पाऊस झालेला आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्या बरोबर जाणून घेऊया आणखी तपशील। निलेश, पुण्यामधून विमानांची उड्डाणं रद्द झाल्याची बातमी कळतेय, नेमकं काय झालंय? नक्कीच काल दुपारपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे। त्याचबरोबर विमान एअरपोर्टवर जे धावपट्टी असते तिथंही मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून विमान प्रशासनाने काही उड्डाणं रद्द केलेली आहे, तर काही ठिकाणी उशिरा उड्डाण होणार असल्याची आज माहिती मिळत आहे। प्रामुख्याने दिल्ली, बेंगलोर, लखनौ या ठिकाणी जाणारे जी विमानं आहेत त्या उशिराने धावणार आहेत असे विमान प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पाऊस उघडलेला आहे। पाऊस जर लवकर उघडला किंवा ऊन पडलं तर धावपट्टीवरनी ही विमानं त्वरित चालू करण्याचंही असं सांगण्यात आलेलं आहे। पुरता तरी आता पावसामुळे काही उड्डाणं आहेत ते उशिराने होणार आहेत। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या अपडेट बातमीसाठी। पुण्यामधून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली निलेश खरमरे यांनी। आणि पुण्यामध्ये पावसामुळे काही विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत। लखनौ, दिल्ली, बेंगलोरकडे जाणारी ही विमान उड्डाणं रद्द करण्यात आली।